महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये सण म्हटलं की जास्तीत जास्त होणारा पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी। आज आपण गौरी गणपती विशेष पुरणपोळी कसं करायचं ते पाहणार आहोत। साध्यात साधी आणि सोप्यातली सोपी पद्धत पाहणार आहोत। तर पुरणासाठी इथे मी चना डाळ घेतलेला आहे, ग्लासभर इतकं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्याने। तर पुरणासाठी केव्हाही डाळ लावत असाल त्यामध्ये 2 चमचे इतकं तांदूळ टाकायचं, 1 ग्लास असेल तर त्यामुळे पुरण चवीला छान होते आणि छान असं दाटसर असं हे पुरण तयार होते। तर असं म्हणतात की केव्हा हे पुरण नुसतं शिजू नये, त्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकले जाते। तर या ठिकाणी इथे मी सोबतच भात आणि वरण सुद्धा शिजवून घेणार आहे, त्यासाठी त्याचे डबे सुद्धा मी तयार करून घेतलेला आहे। आता पुरण छान शिजण्यासाठी 2 चमचे तेल सुद्धा टाकून घेतलेले आहे। सुरुवातीला कुकरच्या तळ्याशी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चना डाळीचा डबा, त्यावर वरणाचा डब्बा म्हणजेच तुरीच्या डाळीचा डब्बा आणि भाताचा डब्बा म्हणजेच तांदळाचा डब्बा लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हे कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मोठ्या गॅसवर। आणि त्याचबरोबर आता पुरणाच्या पोळीसाठी आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे। तर 2 ग्लास इतकं इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि 2 चिमूट इतकं इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं, लागेल तसं पाण्याचा वापर करून इथे आपल्याला चपातीच्या पिठाप्रमाणे पीठ तिंबून घ्यायचं आहे। जास्त तिंबत वगैरे बसायची गरज नाही, फक्त आपल्याला पिठाला वळवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी छान असं हे पीठ तिंबून घेतल्यानंतर इथे मी साधारण 2-3 चमचे तेल टाकून या पिठाला छान व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। झाकून ठेवूया म्हणजे पीठ छान भिजतो आणि त्याचबरोबर पोळ्या सुद्धा छान होतात। तर केव्हा हे पुरणाच्या पोळीसाठी पीठ तिंबत असताल तर सुरुवातीलाच पातळ तिंबायचं नाही, सुरुवातीला छान चपातीच्या पिठाप्रमाणे तिंबून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं भिजलं की ते थोडंसं सैलसर होते आणि थोडंसं पाण्याचा हात लावलं की छान असं चिकट पीठ तयार होते। ज्या पद्धतीने मैद्याचं पीठ तयार होतं त्याच पद्धतीने थोडंसं तेलाचा हात लावून झाकून ठेवूया। तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे। कुकर पूर्णपणे थंड झालं की इथे भात, साधं वरण आणि आपलं पुरणाची डाळ छान शिजल्या गेलेला आहे। आता हे पुरण आपल्याला गाळून घ्यायचं आहे, त्यासाठी गाळणीवर किंवा चाळणीवर या पद्धतीने आपल्याला पुरण टाकून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं जे पाणी म्हणजेच कटाच्या आमटीसाठी जे पाणी असते ते वेगळं होते, थोडंसं नितळू द्यायचं। त्यानंतर आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पुरण टाकून घेतलेलं आहे, ग्लासभर इतकं साखर टाकून घेतलेलं आहे, जेवढं पुरण तेवढं साखर आणि त्याचबरोबर पाव चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे। छान असं परतून घ्यायचंय। सुरुवातीला मोठा गॅस ठेवला तरी काही हरकत नाही, सतत आपल्याला या पद्धतीने परतून घ्यायचंय। जसजसं आपण हे परतून घेतो तसतसं याला छान दाटसरपणा येते। सुरुवातीला पातळ वाटू लागतो, पण जसजसं हे घट्ट होतो तसतसं छान असं याला दाटसरपणा येतो। तर या ठिकाणी छान असं सगळीकडून व्यवस्थित मिक्स करत करत छान असं हे पुरण परतून घ्यायचं आहे। तर जेव्हा हे पुरण छान असं घट्ट होतो त्यावेळेस या पद्धतीने चमचा रोवून पाहायचं। चमचा जर व्यवस्थित रोवल्या गेला, छान उभा राहिला की समजायचं की आपल्या पुरणाच्या पोळीसाठी पुरण छान तयार झालेलं आहे। तर या ठिकाणी गॅस बंद करायचं। गरम पुरण असते वेळेस गाळणीनं आपल्याला छान एखाद्या पेल्याने या पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पुरण पात्राचा सुद्धा यूज करू शकता किंवा मिक्सरचा सुद्धा वापर करू शकता। तर गरम गरम असते वेळेस थोडं थोडं पुरण घेऊन आपल्याला हे छान असं गाळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पुरण तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने पुरण जर तयार करताल तर छान पोळ्या तयार होतात। तर हे आणखीन गरम आहे, जसजसं हे थंड होईल तसतसं आणखीन हे पुरण घट्ट होतो। तर या ठिकाणी जे आपण पातेल्यामध्ये पुरण परतून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला जे कटाच्या आमटीसाठी जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं, म्हणजे छान दाटसर होतो। तर इथे तुम्ही बघू शकता साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर इथे आपलं जे पीठ आहे छान असं भिजल्या गेलेलं आहे। तर या ठिकाणी आता हे पिठाला थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजेच हे पाणी लावलं की छान पिठाला लवचिकपणा येते आणि त्याचबरोबर पीठ जे आहे छान असं मैद्याच्या पिठाप्रमाणे छान असं दाटसर होतो आणि छान असं आपल्याला पुरणाची पोळी छान व्यवस्थित तयार करता येते। तर आणखीन परत मी तेल लावून घेतलेलं आहे, छान असं हे पीठ तयार झालेलं आहे। तर इथे पीठ तयार झालेलं आहे, पुरण सुद्धा तयार झालेलं आहे। थोडंसं थंड झालं की तुम्ही बघू शकता पुरण सुद्धा छान असं घट्ट झालेलं आहे। आता आपण पोळ्या तयार करून घेऊया। तर याला लावण्यासाठी मी तेल आणि पीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं पीठ आणि पुरण छान व्यवस्थित तयार झालेलं आहे। पुरण जे आहे छान पेड्याप्रमाणे तयार झालेलं आहे। असं जर पुरण झालं की छान असं पोळीमध्ये भरता येतो। तर या ठिकाणी आता छोट्या पिठाचा उंडा घ्यायचा या पद्धतीने आणि पेड्याप्रमाणे याला तयार करून घ्यायचं। कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आणि त्याचबरोबर याची वाटी तयार करून घ्यायचंय। 2 बोटाने याला छान असं गोल गोल फिरवत छान वाटी तयार करून घ्यायचं। मध्यभागी थोडंसं जाड ठेवायचं आणि कडेने थोडंसं
असं पातळ असं तयार करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला पिठाचा उंडा ठेवून घ्यायचा आहे। तर इथे मी पिठाच्या उंड्यापेक्षा 1.5 पट असं पुरण जास्तीचं घेतलेलं आहे आणि आता यामध्ये ठेवून घ्यायचं। कोरड्या पिठाचा हात लावून छान असं याला पुरणमध्ये दाबत छान वरच्या साईडला पीठ वडत आणायचं आणि छान एकसारखं पिठाचा उंडा तयार करून घ्यायचं। सुरुवातीला पोळपाटावर ठेवलं की लगेचच लाटायचं नाही, हाताने पुरण छान पसरून घ्यायचं, कोरडं पीठ यावर टाकून घ्यायचं आणि लाटण्याने छान हलकंसं आपल्याला हे लाटून घ्यायचं। अगदी जोर द्यायचा नाही, हलक्या हाताने लाटून घ्यायचं। तर पुरणपोळी लाटते वेळेस अगदी हलक्या हाताने लाटायचं, जास्त जोर द्यायचं नाही। कडा लाटायच्या, त्यानंतर मध्यभागी लाटायचं। सुरुवातीला हाताने पैस करून घेतल्यानंतर अगदी 2 ते 4 लाटणं फिरवलं की पोळी तयार होते। तर या ठिकाणी आता पोळी भाजण्यासाठी मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला होता आणि थोडंसं तेल यावर पसरून घेतलेलं आहे। तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि त्याचबरोबर पोळी यावर टाकून घेतलं की वरच्या साईडला हलकंसं बुडबुडे दिसू लागलं, भाजल्यासारखं वाटू लागलं की दोन्ही हाताने पलटून घ्यायचं। त्यानंतर पलटून घेतलं की थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं, म्हणजे छान असं पोळी फुगते। तर या ठिकाणी छान असं पोळी फुगलं की पलटून घ्यायचं। तर पलटून घेते वेळेस शक्यतो आपल्याला उलथण्याचा वापर करायचा, हाताचा जर वापर करायचा असेल तर त्या ठिकाणी थोडंसं या पोळीमधला हवा काढायचं, मग पलटून घ्यायचं, नाहीतर तुम्हाला वाफ जाऊ शकतो। तर या ठिकाणी इथे आपली पहिली पोळी तयार झालेली आहे। याच पद्धतीने दुसरी पोळी सुद्धा तयार करून घ्यायचं। तर पोळीसाठी तुम्हाला जर या पद्धतीने दोन्ही बोटाने वाटी जमत नसेल तर सरळ छोटी चपाती लाटून घ्यायचं, त्यानंतर पुरणाचा उंडा त्यामध्ये भरायचा, तसंही चालतो। तर या ठिकाणी जेव्हा आपण पुरणाचा उंडा यामध्ये ठेवतो त्यावेळेस कोरडं पीठ थोडंसं हाताला लावून घ्यायचं, म्हणजे चिकटल्या जाणार नाही आणि व्यवस्थित हे फुगते वेळेस याचं लेअर सेपरेट होतो। आणि याला आपल्याला छान गोल गोल फिरवत हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। सगळीकडून व्यवस्थित लाटलं की छान पोळी फुगते। आणि त्याचबरोबर पोळी जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा, कमी गॅसवर कधीच पोळी भाजायची नाही आणि दोन्ही हाताने पोळी पलटून घ्यायची, एका हाताचा वापर कधीच करायचा नाही। शक्यतो सुरुवातीला हातानेच पलटून घ्यायचं आणि त्याचबरोबर जेव्हा पोळी फुगते त्यावेळेस तुम्ही उलथण्याचा वगैरे वापर करू शकता। उलथण्याने पलटून घेतलं की वाफ हाताला धावणार नाही। पुरणपोळी करते वेळेस काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवताल तर प्रत्येक पुरणपोळी तुमची नक्कीच छान टम्म फुगलेली होते। सुरुवातीला जेव्हा आपण पुरण तयार करून घेतो त्यावेळेस छान असं पुरणाला चटका द्यायचा, म्हणजे छान असं पुरण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण पुरणाच्या पोळीसाठी पीठ तिंबून घेतो त्यावेळेस छान असं सुरुवातीला थोडंसं घट्ट, त्यानंतर पाणी लावून त्याला छान सैलसर करून घ्यायचं। आणि त्याचबरोबर छान अशी जेव्हा आपण पुरणासाठी वाटी करतो त्यावेळेस व्यवस्थित वाटी किंवा पाती लाटून घ्यायचं, त्यामध्ये बसेल तेवढं पुरण त्यामध्ये भरून घ्यायचं आणि त्याचबरोबर एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायचं, कुठे जाड कुठे पातळ असं लाटायचं नाही। आणि त्याचबरोबर पुरणाची पोळी भाजते वेळेस सारखं आलटपालट करायचं नाही, मोठ्या गॅसवर पुरणाची पोळी भाजून घ्यायची। या पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या करताल तर प्रत्येक पुरणपोळी छान व्यवस्थित तयार होते। इथे तुम्ही बघू शकता पुरण जे आहे छान कडेपर्यंत गेलेलं आहे, छान टम्म फुगलेली ही पोळी तयार झालेली आहे। पोळी जर व्यवस्थित फुगली तरच या पद्धतीने आपल्याला वरचं पाती किंवा वरचं जे पापुद्रा आहे ते काढता येतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।